मी तुम्हाला मल्कीसदेकची रीती आणि मुख्य याजक या उपदेश शीर्षकासह परमेश्वराचे वचन सांगू इच्छितो। मोशेच्या नियमशास्त्रात अहरोनाची रीती आहे जी जुन्या कराराला दर्शविते। अहरोन हा परमेश्वराद्वारे बनवलेला पहिला मुख्य याजक नव्हता का? याला लेवीची रीती असेही म्हटले जाते। याचा अर्थ एकच आहे। लेवीय हे त्या वंशाचे नाव होते ज्याच्याशी अहरोन संबंधित होता। मग नवीन कराराच्या काळामध्ये नवीन कराराच्या नियमांचे काय? यात मल्कीसदेकची रीती आहे। म्हणून आज मल्कीसदेकची रीती आणि मुख्य याजक या शीर्षकासह या आपण मल्कीसदेकाच्या सत्यामध्ये परमेश्वराच्या इच्छेचा अभ्यास करूया। जे मनुष्य मल्कीसदेकच्या रीतीमध्ये नाही त्यांचे काय होईल? जे लोक मल्कीसदेकच्या रीतीमध्ये आहे त्याच्यासाठी परमेश्वराचे अभिवचन काय आहे? या आपण या मुद्द्याकडे पाहूया। जरी आपण आता अरुंद दरवाजा आणि कठीण मार्गाने चालत आहोत तरीही मी आशा करतो की आपण त्या लोकांना मार्गदर्शन देऊ शकतो जे ह्या अरुंद दरवाजाने जीवन मिळवण्याच्या आशीर्वादित स्थितीत नाही। या आपण इब्री लोकांस पत्र अध्याय 4 पाहूया। इब्री लोकांस पत्र अध्याय 4 वचन 14। तर मग आकाशांतून पार गेलेला तो कोण आहे? देवाचा पुत्र येशू हा थोर मुख्य याजक आपल्याला आहे। इब्री लोकांस पत्र अध्याय 4 मध्ये येशूचे शीर्षक काय आहे? तो महान मुख्य याजक आहे। मग ते याजक नाहीत का जे उपासनेचे नेतृत्व करतात आणि अर्पणांची देखरेख करतात? जुन्या कराराच्या काळात जुन्या कराराच्या बलिदानाचे नियम होते आणि नवीन कराराच्या काळात नवीन कराराच्या बलिदानाचे नियम आहेत। आपण त्या अर्पणाला आधुनिक भाषेत उपासना म्हणतो। तरीही हे लिहिले आहे, तर मग आकाशातून पार गेलेला देवाचा पुत्र येशू हा थोर प्रमुख याजक आपल्याला आहे। येशू कोणत्या रीतीनुसार मुख्य याजक होता? अहरोनाची रीती आणि मल्कीसदेकाची रीती आहे। येशू मुख्य याजक असल्यामुळे आपण स्पष्टपणे पाहू शकतो की नवीन कराराच्या युगामध्ये देखील उपासनेचे नियम आहे, हो ना? जर असे कोणतेही नियम नसते तर याजकाची गरज नसती। अशा नियमांमुळे याजक अस्तित्वात आहे आणि त्यांची आवश्यकता आहे असे नाही का? ते कोणत्या रीतीशी संबंधित आहेत? या आपण इब्री लोकांस पत्र अध्याय 5 वचन 5 पाहूया। इब्री लोकांस पत्र अध्याय 5 वचन 5। त्याप्रमाणे ख्रिस्तानेही मुख्य याजक होण्यासाठी स्वतःला गौरवले नाही, तर ज्याने त्याला म्हटले की तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे, त्याने त्याला गौरवले। त्याप्रमाणेच दुसऱ्या ठिकाणीही तो म्हणतो, कोणत्या संप्रदायाप्रमाणे? मल्कीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे तू युगानुयुग याजक आहेस। येथे येशूला मल्कीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे मुख्य याजक म्हटले आहे। वचन 7। आपल्याला मरणातून तारण्यास जो समर्थ आहे त्याच्याजवळ त्याने आपल्या देहावस्थेच्या दिवसांत मोठा आक्रोश करीत व अश्रू गाळीत प्रार्थना व विनवणी केली आणि ती त्याच्या सद्भक्तीमुळे ऐकण्यात आली। तो पुत्र असूनही त्याने जे दुःख सोसले तेणेकरून तो आज्ञाधारकपणा शिकला आणि परिपूर्ण केला जाऊन तो आपल्या आज्ञेत राहणाऱ्या सर्वांचा युगानुयुगींच्या तारणाचा कर्ता झाला। आणि त्याला काय? मल्कीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे मुख्य याजक असे देवाकडून संबोधण्यात आले। अशा प्रकारे आपण पुष्टी करू शकतो की मल्कीसदेकाच्या रीतीनुसार येशू हा मुख्य याजक आहे।
मग मल्किसदेकाची रीती समजण्यासाठी आपल्याला हे समजले पाहिजे की मल्किसदेक कोण आहे. बायबलमध्ये मल्किसदेकच्या पहिल्या आगमनाविषयी या आपण उत्पत्ती अध्याय 14 मध्ये पाहूया. या आपण उत्पत्ती अध्याय 14 वचन 17 वर जाऊया. उत्पत्ती अध्याय 14 वचन 17. कदार्लागोमर आणि त्याच्याबरोबरचे राजे त्यास मारून तो माघारी येत असता त्याला भेटाव्यास सदोमाचा राजा शावेखिंड म्हणजे राजखिंड येथवर सामोरा गेला. आणि शालेमाचा राजा मल्किसदेक त्याने काय सामोरा आला. भाकर व द्राक्षारस घेऊन त्यास सामोरा आला. हा परात्पर देवाचा याजक होता. त्याने त्याला येणेप्रमाणे आशीर्वाद दिला. आकाशाचा व पृथ्वीचा स्वामी जो परात्पर देव तो अब्रामाला आशीर्वाद देवो. ज्या परात्पर देवाने तुझे शत्रू तुझ्या स्वाधीन केले तो धन्य. तेव्हा अब्रामाने त्याला अवध्याचा 10वा भाग दिला. येथे आपण पाहू शकतो की शालेमचा राजा मल्किसदेकने अब्राहामाला भाकर व द्राक्षरसाने आशीर्वाद दिला. मात्र जेव्हा आपण त्याची पद पाहतो तेव्हा बायबल म्हणते की तो परात्पर परमेश्वराचा याजक होता. अब्राहामाच्या काळात याजक प्राण्यांच्या रक्ताने अर्पणे चढवत असत. म्हणून भाकर आणि द्राक्षरसाने अर्पण करणे ही खूप अनोखी गोष्ट होती. जेव्हा आपण याला जुन्या आणि नवीन कराराच्या दृष्टिकोनातून पाहतो तेव्हा जुना करार सावलीच्या रूपात कार्य करते. ते वास्तव नाही. परमेश्वराने जुन्या करारातील भविष्यवाण्याद्वारे दाखवले की वास्तविकता नंतर येईल. या भविष्यवाण्यांच्या पूर्णतेच्या रूपात या पृथ्वीवर कोण आले जसे आपण इब्री लोकांसपत्र अध्याय 5 वचन 8 मध्ये पुष्टी केली. येशूला मल्किसदेकाच्या रीतीनुसार मुख्य याजक म्हणून नियुक्त करण्यात आले होते. बायबल आपल्याला हे स्पष्टपणे सांगते. ज्याप्रमाणे मल्किसदेकने अब्राहामाला भाकर आणि द्राक्षरसाने आशीर्वाद दिला त्याचप्रमाणे असे दृश्य नसावे का जेव्हा येशू ख्रिस्त जे पूर्णता आहे त्यांनी लोकांना भाकर व द्राक्षरसाने आशीर्वाद दिला. सत्यावर आधारित बायबलच्या दृष्टिकोनातून हे दृश्य खरोखर दिसले पाहिजे. आणि ते वल्हांडण आहे. आपण मल्किसदेकच्या रीतीशी संबंधित आहोत का? आपण येशूने दाखवून दिलेल्या योग्य उपासनेच्या नियमांचे पालन करत आहोत का? हे वल्हांडणाची भाकर आणि द्राक्षरसाद्वारे वेगळे केले जाते. म्हणून जे ख्रिस्ताच्या नेतृत्वाखालील मल्किसदेकच्या आज्ञेचे पालन करत नाही त्यांना सार्वकालिक जीवन कधीच प्राप्त होऊ शकत नाही. बायबल म्हणते की असे लोक परमपवित्र स्थानात प्रवेश करू शकत नाही. प्रथम आपण पुष्टी करूया की येशू ख्रिस्त मल्किसदेकच्या रीतीने या पृथ्वीवर मुख्य याजकाच्या रूपात आले आणि भाकर व द्राक्षरसाद्वारे मनुष्यजातीला सार्वकालिक जीवनाचा आशीर्वाद दिला. मत्तय अध्याय 26. या आपण मत्तय अध्याय 26 वचन 17 पाहूया. नंतर बेखमीर भाकरीच्या सणांच्या पहिल्या दिवशी शिष्य येशूकडे येऊन म्हणाले, आपणांकरिता वल्हांडणाच्या भोजनाची तयारी आम्ही कोठे करावी म्हणून आपली इच्छा आहे. त्याने म्हटले, नगरात अमुक एका माणसाकडे जाऊन त्याला सांगा की गुरु म्हणतात, माझी वेळ जवळ आली आहे, मी आपल्या शिष्यांसह तुमच्या येथे वल्हांडण सण करतो. मग येशूने सांगितल्याप्रमाणे शिष्यांनी जाऊन वल्हांडणाची तयारी केली. त्यांनी वल्हांडण कसे खाल्ले हे आपण पाहू नये का? वचन 26. या वचन 26 पाहूया. मग ते भोजन करीत असताना येशूने भाकरी घेतली व आशीर्वाद देऊन ती मोडली आणि शिष्यांस देऊन म्हटले, घ्या, खा, हे माझे शरीर आहे. जेव्हा मल्किसदेकने अब्राहामाला आशीर्वाद दिला
तेव्हा त्यावेळेचे याजक पापांच्या क्षमेच्या विधीमध्ये भाग घेण्यासाठी प्राण्यांच्या रक्ताने अर्पण चढवायचे. पण मल्कीसदेकने त्याला कशाने आशीर्वाद दिला? भाकर आणि द्राक्षरसाने. पण जेव्हा आपण मत्तय अध्याय 26 पाहतो तेव्हा येशूने देखील आशीर्वाद देण्यासाठी आणखी कशाचा उपयोग केला? येशूने भाकर घेतली व आशीर्वाद देऊन ती मोडली आणि शिष्यांस देऊन म्हटले, घ्या, खा, हे माझे शरीर आहे. वचन 27. आणि त्याने प्याला घेतला. प्याल्यामध्ये काय होते? तो द्राक्षरस होता. म्हणून त्याने द्राक्षरसाचा प्याला घेऊन व उपकारस्तुती करून तो त्यांस दिला व म्हटले, तुम्ही सर्व ह्यातून प्या. हे माझे नव्या कराराचे रक्त आहे. हे पापांची क्षमा होण्यासाठी पुष्कळांकरिता ओतले जात आहे. अशा प्रकारे त्यांनी मानवजातीला वल्हांडणाची भाकर खाण्याची आणि वल्हांडणाचा द्राक्षरस पिण्याची परवानगी दिली, जे त्यांच्या शरीर आणि रक्ताला दर्शवते. येथे कोणता करार स्थापित करण्यात आला? लूक अध्याय 22 मध्ये परमेश्वराने वल्हांडणाच्या दिवशी नवीन कराराची स्थापना केली. त्यांनी आपल्याला एक मौल्यवान अभिवचन दिले. जर तुम्हाला स्वर्गात जायचे असेल तर तुमच्याकडे सार्वकालिक जीवन असले पाहिजे. सार्वकालिक जीवनाशिवाय कोणीही स्वर्गामध्ये प्रवेश करू शकत नाही. त्यामुळे त्यांनी अभिवचन दिले की जो माझा देह खातो आणि माझे रक्त पितो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे. हे एकमेव अभिवचन नाही. परमेश्वराने आपल्याला स्वर्गामध्ये एक राजकीय याजकगण बनविण्याचे, आपल्याला सार्वकालिक जीवन आणि आशीर्वाद देण्याचे आणि असे जग उघडण्याचे वचन दिले जेथे मृत्यू, शोक, रडणे, वेदना किंवा दुःख राहणार नाही. यापुढे सूर्याची गरज भासणार नाही, कारण परमेश्वर प्रकाश होईल आणि सर्व अंधार नाहीसा करतील. 1970च्या दशकात ग्रामीण भागात अनेक कच्चे रस्ते होते. अशा गावांमध्ये लोक फक्त डांबरीकरण केल्याने आनंदी होतात. मात्र स्वर्गीय यरुशलेम मंदिराचे रस्ते कशाने बनलेले आहेत? स्फटिकाप्रमाणे स्वच्छ असलेल्या नगरातील रस्ते शुद्ध सोन्याचे आहेत आणि घरे मौल्यवान दगडांनी सजलेली आहेत. मी अशा उत्कृष्ट ठिकाणी राहू शकतो का? ज्या नगरामध्ये आपण राहणार आहोत ते मोती, नील, माणिक आणि पाचू यांसारख्या मौल्यवान रत्नांनी सजलेले आहे आणि रस्ते शुद्ध सोन्याने बनवले आहेत. बायबल स्वर्गाच्या राज्याचे असे वर्णन करते ज्याची लोक सर्वात जास्त आकांक्षा करतात, कारण की ते आपल्या शब्दांच्या पलीकडे आहे. आपल्याला त्या अभिवचनाच्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी परमेश्वराने या पृथ्वीवर मल्कीसदेकच्या रीतीच्या रूपाने सत्याची स्थापना केली. ते या पृथ्वीवर मल्कीसदेकच्या वास्तविकतेच्या रूपात आले आणि त्यांनी वल्हांडणाच्या भाकर व द्राक्षरसाद्वारे त्या सर्वांना बोलावले जे परमेश्वरावर विश्वास करतात. जे लोक या रीतीमध्ये प्रवेश करण्यास अपयशी ठरतात ते स्वर्गामध्ये परत जाऊ शकत नाहीत. सर्वजण, तुम्ही अभ्यास केला नाही का की ही पृथ्वी शरणपूर आहे? हे खरे नाही का की मुख्य याजकाच्या मृत्यूनंतरच पापी आपल्या स्वदेशात परत जाऊ शकतात? मग बायबलमध्ये येशू ख्रिस्ताला मुख्य याजक म्हणून वारंवार का जोर दिला जातो? ज्याप्रमाणे जुन्या करारातील शरणपुराची भविष्यवाणी दर्शविते त्याचप्रमाणे मुख्य याजक येशू ख्रिस्ताच्या मृत्यूद्वारे मानवजातीसाठी स्वर्गामध्ये परत जाण्याचा मार्ग उघडतो. त्यांच्या मृत्यूच्या स्मरणार्थ कोणता सण साजरा केला जातो? तो वल्हांडण आहे. तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करिता. करिंथकरांस पहिले पत्र अध्याय 11 मध्ये असे लिहिलेले नाही का? जेव्हा आपण या दृश्यावर विचार करतो तेव्हा मल्कीसदेकची रीती खूप महत्वाची आहे. जुन्या करारामध्ये परमेश्वराने फक्त लेवीय याजकांद्वारे अर्पणे चढवलेल्या अर्पणाचा स्वीकार केला. नवीन कराराच्या काळात परमेश्वर त्या उपासनेचा स्वीकार करत नाही
जे मल्कीसदेकाच्या रीतीनुसार पालन करत नाही. याबद्दल येशूने योहानाच्या शुभवर्तमानात म्हटले नाही का, तुम्ही त्या गोष्टींची उपासना करता ज्याची तुम्हाला माहिती नाही, आणि आम्ही त्याची उपासना करता ज्याची आपल्याला माहिती आहे. आजकाल पुष्कळ लोक योग्य ना समजून घेता उपासना करतात. त्यांना माहित नाही की ते कोणाची उपासना करत आहेत. त्यांना वाटते की फक्त नाव घेणे पुरेसे आहे. मात्र मत्तय अध्याय 7 मध्ये येशूने म्हटले नाही का, मला प्रभुजी प्रभुजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही. जसे त्यांनी म्हटले की फक्त पित्याच्या इच्छेप्रमाणे वागणाराच स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करेल, तसेच मल्कीसदेकच्या आज्ञेशिवाय कोणीही परमेश्वराच्या सार्वकालिक अभिवचनामध्ये भाग घेऊ शकत नाही. या आपण बायबलमधील पुराव्यांद्वारे तपासूया. या आपण इब्री लोकांस पत्र अध्याय 6 वर जाऊया. इब्री लोकांस पत्र अध्याय 6 वचन 17. येथे असे म्हटले आहे, अभिवचनाच्या वतनदारांना विशेषत्वाने दाखवावी ह्या इच्छेने. हे लोक कोण आहेत? ते परमेश्वराच्या अभिवचनाचे वारस आहेत. जे मल्कीसदेकच्या रीतीचे पालन करतात त्यांना वारसा म्हणून परमेश्वराचे अभिवचन प्राप्त होईल. त्यांना अभिवचनाची संतती आणि स्त्रीची उरलेली संतती म्हटले जाते. बायबल त्यांचे वर्णन परमेश्वराच्या आज्ञांना पवित्र पाळणारे असे करते. आपण याची पुष्टी करणे सुरू ठेवूया. म्हणून आपल्या संकल्पाची अचलता अभिवचनाच्या वतनदारांना विशेषत्वाने दाखवावी ह्या इच्छेने परमेश्वर काय शपथेच्या द्वारे मध्ये पडला. शपथचा अर्थ तो निश्चितपणे करेल असा होत नाही का? हे एक ना बदलणारे वचन आहे. वचन कोणी दिले? परमेश्वराने दिले. कोणासोबत? त्यांनी शपथ घेऊन याची पुष्टी केली. वचन 18. यासाठी की जे आपण स्वतः पुढे ठेवण्यात आलेली आशा हस्तगत करण्याकरिता आश्रयाला थांबवलो, त्या आपणांना ज्याविषयी खोटे बोलणे देवाला अशक्य आहे अशा 2 अचल गोष्टींच्या द्वारे चांगले उत्तेजन मिळावे, ती आशा आपण परमेश्वराच्या अभिवचनाचे वारस होऊ. ही आशा आपल्या जीवासाठी नांगर अशी असून स्थिर व अढपडद्याच्या आतल्या भागी पोहोचणारी आहे. जेथे आपला अग्रदूत येशू आपल्या करिता तिथे प्रवेश केला आहे, तो कोणत्या रीतीने? मल्कीसदेकच्या रीतीने युगानुयुगाचा मुख्य याजक बनला आहे. येशू ख्रिस्त मल्कीसदेकच्या रीतीने मुख्य याजक आहे. जसे लिहिले आहे, तो सर्वकाळासाठी मुख्य याजक झाला आहे. मग त्याला काही मर्यादा आहे का? नाही. त्यांच्या पहिल्या आगमनापासून जोपर्यंत आपण परमेश्वराच्या सार्वकालिक राज्यामध्ये पोहोचत नाही तोपर्यंत हे कधीही नष्ट होणार नाही. ना बदलता किंवा नष्ट ना होता तो मल्कीसदेकच्या रीतीप्रमाणे सर्वकाळासाठी मुख्य याजक बनला आहे. मग नवीन कराराच्या वल्हांडणाच्या सत्याचे काय झाले पाहिजे जे मल्कीसदेकच्या रीतीनुसार आहे? हे असे सत्य नाही बनले पाहिजे का जे कधीच नाहीसे होत नाही? ख्रिस्ताच्या पाऊलखुणांवर कोण चालत आहे? या आपण वचन 19 पुन्हा पाहूया. ती आशा आपल्या जीवासाठी नांगर असून स्थिर व अढपडद्याच्या आतल्या भागी पोहोचणारी आहे. तेथे मल्कीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे युगानुयुगीचा प्रमुख याजक झालेला येशू अग्रगामी असा आपल्याकरिता आत गेला आहे. जर ख्रिस्त या मार्गावर चालले तो हा मार्ग आहे, तर आपण काय केले पाहिजे? आपल्याला त्यांचे पालन केले पाहिजे. आपल्याला कोणत्या प्रकारच्या रीतीचे पालन केले पाहिजे? मल्कीसदेकची रीती, हा अहरोनाची रीती नाही. याचा अर्थ आहे की आपल्याला मल्कीसदेकच्या रीतीच्या माध्यमाने या मार्गावर चालले पाहिजे. हे लोक वचन 17 मध्ये उल्लेख केलेल्या वचनाचे वारिस आहेत. मग जे मल्कीसदेकच्या रीतीप्रमाणे नाहीत ते परमेश्वराच्या अभिवचनाचे वारिस होऊ शकतात का? अजिबात नाही. परमेश्वर आपल्याला सार्वकालिक जीवनाचे अभिवचन
स्वर्गातील राजकीय याजकगण पद तसेच असे जग दिले जेथे यापुढे मृत्यू नाही, अश्रू नाही, वेदना नाही, दुःख नाही, शोक नाही आणि त्रास नाही. आपण स्वर्गामध्ये सार्वकालिक जीवन आणि आशीर्वादांचा उपभोग घेऊ असे वचन देखील त्यांनी दिले. म्हणून ज्यांना ही अभिवचने देण्यात आली आहेत त्यांना मल्कीसदेकच्या आज्ञेचे पालन केले पाहिजे आणि ख्रिस्ताच्या कार्यांचे प्रामाणिकपणे पालन केले पाहिजे जे मल्कीसदेकच्या वास्तविकतेच्या रूपात आले. अन्यथा ते त्या अभिवचनामध्ये सहभागी होणार नाही. मग आपण येशूचे दृश्य पाहूया ज्यांनी मल्कीसदेकच्या रीतीप्रमाणे भाकर व द्राक्षरस आणले. या आपण लूक अध्याय 22 मध्ये पुन्हा एकदा याची पुष्टी करूया. लूक अध्याय 22 वचन 7. नंतर ज्या दिवशी वल्हांडणाचा यज्ञपशु मारायचा तो बेखमीर भाकरीचा दिवस आला तेव्हा त्याने पेत्र व योहान ह्यांना असे सांगून पाठवले की आपण वल्हांडण सणाचे भोजन करावे म्हणून तुम्ही जाऊन आपल्यासाठी तयारी करा. त्यांनी वल्हांडणाची तयारी केली. या आपण वचन 14 वर जाऊया. नंतर वेळ झाली म्हणजेच जेव्हा वल्हांडण साजरा करण्याची वेळ आली तेव्हा तो जेवाव्यास बसला व त्याच्याबरोबर प्रेषितही बसले. तेव्हा तो त्यांना म्हणाला, मी दुःख भोगण्यापूर्वी हे वल्हांडणाचे भोजन तुम्हांबरोबर करावे अशी माझी फार उत्कट इच्छा होती. येशूने अगोदरच पाहिले होते की दुसऱ्या दिवशी अनेक विरोधकांच्या हातून त्यांना क्रुसावर खेळले जाईल. हे त्या क्षणाच्या एक दिवस आधीची गोष्ट आहे. आपल्या दुःखाच्या आधीच्या दिवशी त्यांनी म्हटले, मला हा वल्हांडण तुमच्याबरोबर पाळण्याचे एक कारण आहे. या वचन 19 पाहूया. मग त्याने भाकरी घेऊन व उपकारस्तुती करून ती मोडली आणि त्यांना ती देऊन म्हटले, हे माझे शरीर आहे, ते तुमच्यासाठी दिले जात आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा. त्यावेळी यहुद्यांनी जुन्या करारातील मोशेच्या नियमाचे पालन केले. पण येशूने उत्पत्ती अध्याय 14 मध्ये मल्कीसदेकप्रमाणे त्याला साजरे केले. त्यांनी कशासोबत त्याला साजरा केला? भाकरीसोबत. वचन 19 मध्ये भाकर दिसते. या वचन 20 पाहूया. त्याप्रमाणे भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन, प्याल्यामध्ये काय होते? द्राक्षरस. म्हणून त्याने द्राक्षरसाचा प्याला घेऊन म्हटले, हा प्याला माझ्या रक्तात काय नवा करार आहे, ते रक्त तुम्हांसाठी ओतिले जात आहे. ज्याप्रमाणे मल्कीसदेकाने अब्राहामाला जुन्या करारामध्ये भाकर आणि द्राक्षरसाने आशीर्वाद दिला होता त्याचप्रमाणे ख्रिस्त मल्कीसदेकाची वास्तविकता भाकर आणि द्राक्षरसाद्वारे मनुष्यजातीला सार्वकालिक जीवनाचा आशीर्वाद देतो. मग भाकर व द्राक्षरस घेऊन तो म्हणाला, हे माझे शरीर आहे, हे माझे रक्त आहे. आणि योहान अध्याय 6 मध्ये त्यांनी आपल्याला दुसरे कोणते अभिवचन दिले आहे? जो माझा देह खातो व माझे रक्त पितो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि मीच त्याला शेवटल्या दिवशी उठवी. येशू या पृथ्वीवर मल्कीसदेकची वास्तविकता आणि मुख्य याजक या रूपात आले असल्याने आपण सार्वकालिक जीवनाचा आशीर्वाद तेव्हाच प्राप्त करू शकतो जेव्हा आपण ख्रिस्ताच्या बलिदानाच्या नियमाचे पालन करतो, हो ना? दुसऱ्या शब्दांमध्ये आपण तारणाचे अभिवचन घेऊ शकतो. आजकाल जगामध्ये पुष्कळ चर्च आहेत पण ते वल्हांडण पाळत नाहीत. ते मल्कीसदेकच्या रीतीनुसार मुख्य याजक ख्रिस्ताच्या उपासनेमध्ये भाग घेत नाहीत. सोप्या भाषेत सांगायचे तर ते येशूने दिलेल्या अभिवचनाच्या बाहेर आहेत. अशा प्रकारे जरी ते म्हणतात, प्रभूजी प्रभूजी, आम्ही तुझ्या नामवाने संदेश दिला, तुझ्या नामवाने भूते घालवली व पुष्कळ महत्कृत्ये केली नाहीत का, येशू काय म्हणणार? मला तुमची कधीच ओळख नव्हती. जर तुम्ही माझी प्रजा आहात तर तुम्ही मल्कीसदेकच्या रीतीप्रमाणे का नाही? तुमच्या चर्चच्या शिकवणीमध्ये वल्हांडण का नाही? बायबलच्या माध्यमातून मी तुम्हाला अनेक वेळा सांगितले की मी मल्कीसदेकाच्या रीतीनुसार मुख्य याजक आहे, पण तुम्ही याचे पालन केले नाही किंवा त्यावर विश्वास ठेवला नाही, हो ना?
जर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवण्याचा दावा करत आहात तर तुम्ही मल्कीसदेकाच्या रीतीप्रमाणे असले पाहिजे नाही का? मत्तय अध्याय 7 मध्ये जेव्हा त्यांनी म्हटले मला तुमची कधीच ओळख नव्हती, तेव्हा त्यांचा अर्थ असा होता. या आपण इब्री लोकांस पत्र अध्याय 9 पाहूया. अध्याय 9 वचन 11. ख्रिस्त हा पुढे होणाऱ्या चांगल्या गोष्टींसंबंधी प्रमुख याजक होऊन आला. मग येशू कोणत्या रीतीने आले? ते मल्कीसदेकच्या रीतीने मुख्य याजकाच्या रूपात आले. मल्कीसदेकची रीती काय आहे? हे चांगल्या गोष्टी म्हणून लिहिले आहे. ख्रिस्त हा पुढे होणाऱ्या चांगल्या गोष्टींसंबंधी प्रमुख याजक होऊन आला व जो हातांनी केलेला नाही, म्हणजे ह्या सृष्टीतला नाही, अशा अधिक श्रेष्ठ व पूर्ण मंडपांतून आणि बकरे व वासरे ह्यांचे नव्हे. बकरे आणि वासरे यांचे रक्त कोणत्या रीतीशी संबंधित आहे? हे अहरोनाच्या रीतीशी संबंधित आहे. तर स्वतःचे रक्त अर्पण करून एकदाच परमपवित्र स्थानात गेला आणि त्याने सार्वकालिक मुक्ती मिळवली. वचन 13. कारण बकऱ्यांचे व बैलांचे रक्त आणि कालवडीची राख ही अशुद्ध झालेल्यांवर शिंपडल्याने देहाची शुद्धी होईल इतके पवित्र करतात. तर सार्वकालिक आत्म्याच्या योगे ज्याने निष्कलंक अशा स्वतःस परमेश्वराला अर्पण केले, त्या ख्रिस्ताचे रक्त आपली सद्सद्विवेक बुद्धी जिवंत परमेश्वराच्या सेवेसाठी निर्जीव कृत्यांपासून किती विशेषे करून शुद्ध करील. या कारणास्तव ख्रिस्त नव्या कराराचा मध्यस्थ आहे. ते कोणत्या प्रकारचे मध्यस्थ आहे? लूक अध्याय 22 मध्ये वल्हांडणाचा नवीन करार म्हणून उल्लेख नाही का? जे बोलावले गेले आहेत त्यांना वचन दिलेला सार्वकालिक वारसा प्राप्त होऊ शकतो. आता जेव्हा त्याने पहिल्या कराराखाली केलेल्या पापांपासून मुक्त करण्यासाठी एक खंडणी म्हणून आपले प्राण दिले आहेत, नवीन कराराच्या वल्हांडणाद्वारे परमेश्वराने आपल्या मुलांसाठी अभिवचनामध्ये सहभागी होण्याचा मार्ग उघडला. आपल्याला अभिवचनाचा वारस बनविण्यासाठी परमेश्वराने आपल्याला मल्कीसदेकाच्या रीतीचे पालन करण्याची आज्ञा दिली. या आपण इफिस्करांस पत्र अध्याय 3 वचन 6 मध्ये यामागील परमेश्वराची इच्छा पाहूया. या आपण वचन 6 पाहूया. ते रहस्य हे की परराष्ट्रीय कोणाचे? ख्रिस्त येशूच्या ठायी सुवार्तेच्या योगाने. सर्व लोकांनो, सुवार्ता कोणत्या कराराला दर्शवते? नवा करार. आमच्याबरोबर वतनबंधू, आमच्याबरोबर एक शरीर व आमच्याबरोबर कोण आहेत? अभिवचनाचे वांटेकरी आहेत. आज परमेश्वराने आपल्याला सार्वकालिक वारसाच्या अभिवचनामध्ये सहभागी होण्यासाठी बोलावले आहे. मग जे मल्कीसदेकच्या रीतीप्रमाणे नाही त्यांचे काय होईल? या विषयानुसार ते कधीही परमेश्वराच्या अभिवचनामध्ये प्रवेश करू शकत नाही. ते रात्रंदिवस कितीही ओरडले, प्रभूजी प्रभूजी, आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला आणि तुझ्या नावाने भूते घालविली व पुष्कळ महत्कृत्ये केली नाहीत काय? परमेश्वर म्हणेल, मग तू मल्कीसदेकच्या रीतीमध्ये का नाही आलास? जर तुम्ही प्रभूजी प्रभूजी असा जयघोष करता तर तुम्हाला मल्कीसदेकच्या रीतीप्रमाणे चालले नाही पाहिजे. मग त्यांचे काय होईल? त्यांना काही म्हणायचे असेल का? ते निशब्द होतील. बायबल याला अशा प्रकारे व्यक्त करते. मल्कीसदेकच्या रीतीनुसार त्यांच्यासाठी आणि आपल्यासाठी होणारा परिणाम खरोखर वेगळा आहे. मल्कीसदेकच्या रीतीद्वारे परमेश्वर आपल्याला असे सुंदर भविष्य आणि स्वर्गाची जिवंत आशा देतात. वल्हांडण तो दिवस आहे जेव्हा आपण पुष्टी करतो की आपण या महान व्यवस्थेचा भाग आहोत. वल्हांडणाची भाकर आणि द्राक्षरस फक्त भाकरीचा तुकडा आणि द्राक्षरसाचा प्याला नाही. आपण हे लक्षात ठेवूया की ही सर्व अभिवचने त्यांच्यामध्ये आहेत. मल्कीसदेकाच्या रीतीनुसार मुख्य याजक ख्रिस्ताच्या जीवनाचे पालन करूया आणि शेवटपर्यंत सत्याच्या मार्गावर चालूया, म्हणजे आपण आपल्या पिता आणि माताकडून स्वर्गीय वारसा प्राप्त करू शकू.
आपण ही आनंदाची बातमी प्रसारित करूया, म्हणजे पुष्कळ लोक आपल्या तारणामध्ये सहभागी होऊ शकतील. या आशेने की आपण इतरांना तारणाकडे घेऊन जाऊ, मी आजचा उपदेश समाप्त करू इच्छितो. तुमचे खूप खूप आभार.